नमस्कार सर. नमस्कार नमस्कार सर आपण आपलं नाव परिचय आहे आपलं. अशोक बारी शिरसोली रोबो बारीनगर. मी ही वांग्याची लागवड 21 ते 25 डिसेंबरच्या दरम्यान केलेली आहे. हा, त्याला आता 3 महिने होत आहेत. 3 महिने होत आहे. म्हणजे लागवड केव्हा केली आपण तरी साधारण? 21 डिसेंबर. 21 डिसेंबरला लागवड झाली आपली. 21 डिसेंबरला. याच्यात तुम्ही काय काय मटेरियल टाकलं सर? मी याला SCTचं कृषी अमृत, हा. RNPH, SSM आणि नंतर स्प्रे वगैरे ते डिसीज फायटर वगैरे. मला काय बदल जाणवले सर? म्हणजे आता तुमचा प्लॉट टोटल 90 दिवसांचा प्लॉट झालेला आहे बरं. 90 दिवसात तुम्हाला काय काय बदल जाणवले? याची क्वालिटी चांगली आहे आणि प्लस त्याची जी सेटिंग वगैरे आहे फुलांची हा. ती भरपूर छान आहे. फुलांची का? हो. ओके. म्हणजे टाइम टू टाइम फुलं वगैरे एकदम व्यवस्थित येऊन राहिले. इतर जे तुमचे मित्रांचे जे केमिकलचे प्लॉट आहेत त्याच्यात आणि याच्यात काही बदल? भरपूर बदल आहे याच्यामध्ये. याच्यात म्हणजे असं याला शेंडाळी वगैरे काही आले नाही आली. नाही आली. बरेच लोक म्हणतात की आमच्या प्लॉटला शेंडाळी येते. नाही नाही नाही, याला तर काही आली नाही शेंडाळी. नाही आली. आणि हे आहेत त्यांची पण एकदम क्वालिटी एकदम चांगली आहे. ते खायला कसे लागताय वांगे? एकदम चवीला सुंदर आहे. तुम्हाला इतर शेतकऱ्यांना काय सांगू वाटतं की SCT वैदिकवर शेती करावी का नाही करावी? SCT कडे जर शेती करायची असेल ना तर निवांत आणि नो टेन्शन शेती आहे. 900. पण मग तरी पण बरेच लोक म्हणतात की खर्च खूप आहे शेतीचा, परवडत नाही आम्हाला. नाही नाही नाही, त्याला काय सांगू इच्छिता तुम्ही? खर्च तर केमिकल पेक्षा कमीच खर्च येतो. कारण केमिकलची जर तुम्ही स्प्रे करायला गेला तर छोटी छोटी बॉटल त्याची 500-700 रुपयाला येते. आणि स्प्रे करत राहावं लागतं. मी याचा म्हणजे आळीसाठी मी याला फक्त डिसीज फायटर हे 2दा स्प्रे केलाय बस त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त आळीसाठी तुम्ही स्प्रे घेतलेले नाही? स्प्रे घेतलेली नाही. फुलांची सेटिंग वाढवण्यासाठी जे आपण इतर मार्केटमध्ये पंप वगैरे येतात तसं याच्यासाठी काही घेतलंय तुम्ही? नाही, मी आपलं SCTचे जितके स्प्रे आहेत तेच केलं मी. सुपर सॉइल चार्जर, परत ते RNPH वगैरे काही शिलाजीत ते पण केलं मी. तो थोडक्यात मी तुम्हाला शिलाजी ट्रीटमेंट काय ही सांगतो, ही प्रत्येक शेतकऱ्याने करावी याचं कारण सांगतो की जर तुम्ही SCT वैदिक वापरत असला, जर कोणी अथवा इतर शेतकरी केमिकल जर वापरत असेल तर त्याने लीफ चार्जर, सेटिंग चार्जर आणि क्वालिटी चार्जर, फ्रूट चार्जर सोबत हे प्रत्येकी 600 ग्रामचे पाकिट आहे. याला तुम्ही सेपरेट 3 बारले करायचे आणि याला भिजत ठेवायचे, जेणेकरून हे 3 ते 4 दिवस याला 72 तास भिजवलं गेलं पाहिजे. आणि याला नंतर 200 लिटरच्या पाण्यामध्ये एकत्र भिजवणे. आणि तुम्ही कुठल्या पण केमिकलचा प्लॉट असो काय वैदिकचा प्लॉट असो, तुम्ही हे त्या क्षेत्रफळाला वापरू शकता. इथे तुम्हाला अतिशय सुंदररित्या रिझल्ट येईल. आणि हा पंप घेतल्यानंतर तुम्हाला किमान 1 महिना कुठलाच पंप मारायची गरज नाही पडत. बरोबर ना सर? बरोबर बरोबर. आम्ही स्प्रे वगैरे काही कुठले मारलेले नाही आहे. फक्त त्याला सॉइल आणि जमिनीतनं कमीत कमी आम्ही 10 लिटर सॉइल सोडलेलं आहे. त्याला सॉइल सोडल्यामुळे त्याची पानाची ग्रीनरी एकदम छान दिसते ना. एवढ्या उन्हात सुद्धा त्याच्या शेंड्या वगैरे, प्रत्येक झाडाच्या ज्या शेंड्या अशा वरती असं कुठलंच झाड वाटत नाही की. आताचा टायमिंग समजा 2 वाजलेले आहेत. 2 नाही सर, 3 वाजले. 3 वाजले, चट ऊन लागून राहिले तरी म्हणजे झाड एकदम टवटवीत आहे. ठीक आहे सर, तुमचा नाव आणि नंबर परत एकदा सांगू शकता? अशोक बारी. माझा मोबाईल नंबर 94 23 95 28 93. ओके. तुम्हाला शेतकरी संपर्क करतील, काही अडचण नाही ना सर? नाही नाही नाही, काही प्रॉब्लेम. काय? ठीक आहे, धन्यवाद सर. धन्यवाद. गेलेच मी माहित नाही हो सर.